वंचित बहुजन आघाडीची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर। तालुका अध्यक्षपदी देवानंद दामोदर यांची नियुक्ती। पक्षविरोधी कारवाई केल्याने वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष माजी लोकनियुक्त सरपंच रमेश नाईक यांची पक्षातून हकलपट्टी केल्याने जळगाव जामोद वंचित बहुजन आघाडीचे नवीन कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी जाहीर केली। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी देवानंद दामोदर यांची नियुक्ती केली असून महासचिवपदी संदीप उगले, महासचिव सुनील बोदडे, उपाध्यक्षपदी विजय सातव, उपाध्यक्षपदी निलेश वानखडे, उपाध्यक्षपदी अस्मत खान, उपाध्यक्षपदी भीमराव हेलोडे, उपाध्यक्षपदी संतोष तिजारे, सल्लागारपदी रतन नाईक, संघटनपदी प्रशांत अवसरमोल, संघटकपदी कैलास भगत, संघटकपदी संतोष भारसाकडे, संघटकपदी सुनील तायडे, सहसंघटकपदी उमेश डोंगरदिवे, सचिवपदी श्रीकृष्ण गवई, प्रसिद्धी प्रमुखपदी योगेश वाकोडे, कोषाध्यक्षपदी विजय तायडे, सहसचिवपदी किशोर वले, तर सदस्यपदी हरिभाऊ वाघमारे, आनंदा गवई, अर्जुन अजणे, राजू वानखडे, अमोल पवार, प्रदीप मोरखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हा ते कोणाच घेतला?